अंगाची लाही-लाही करणाऱ्या आणि भाजून काढणाऱ्या कडक उन्हामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अर्धा किलोमीटरची रांग लागलेली पाहून सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी स्वखर्चातून प्रत्येक नागरिकाला पाण्याची बाटली देत सामाजिक भान जपल्याची घटना आज दुपारी 3 वाजता कृष्णानगर येथे घडली. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस टंचाईबाबत बातम्या व रोज उडत असलेल्या अफवांमुळे सर्वसामान्य माणूस हादरून गेलाय. अशातच आपल्या घरात सिलेंडरचा साठा करून ठेवण्यासाठी वेळ काळ कशाचेच भान न ठेवता जो तो नागरिक सिलेंडर मिळवण्यासाठी लाईनीत उभा असल्याचं जागोजागी आज शहरात चित्र दिसतंय. प्रत्येक भागामध्ये लांब रांगा आता सर्रास पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील कृष्णानगर, फुलेनगर भागात असलेल्या भारत गॅसच्या वितरकाकडे कडक उन्हामध्ये लांब रांगा असताना कीर्ती मारुती जाधव यूथ फाउंडेशनच्या वतीने रांगेमधील सर्व नागरिकांना पाण्याच्या बॉटल देऊन मारुती जाधव यांनी एक आदर्श निर्माण करून दाखवलाय. त्यांच्या समवेत दत्ता धर्मे, अभि जाधव, कृष्णा जाधव, यश अवसरमल, गणेश देवगिरे, धनंजय जाधव हे फाउंडेशनचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.